राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे राज ठाकरे यांचा इंजिन फेल झाल्याची चर्चा आता राज्यभरात होऊ लागलेली आहे। कारण राज ठाकरे यांनी ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते त्या ठिकाणी त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। पाहूयात यावरचा एक खास वृत्तांत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात सर्वाधिक 128 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। प्रचारादरम्यान त्यांनी ब्लूप्रिंट आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा देखील उपस्थित केलेला होता, पण हे मुद्दे मतदारांनी नाकारले आहेत। मनसेच्या कोणत्याही उमेदवाराचा विजय झालेला नाहीये। खुद राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना देखील पराभवाचा धक्का या विधानसभा निवडणुकीत बसला आहे। 2009 साली मनसेने लोकसभा निवडणूक लढवली, मात्र त्यात यश मिळाले नाही। परंतु महाराष्ट्राची ब्लूप्रिंट समोर मांडत विधानसभा लढवून 13 आमदार निवडून आणले होते। नाशिक महापालिकेत देखील एक हाती सत्ता आली, मात्र नंतर लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेला उतरती कळा लागली। 2019च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या 101 उमेदवारांपैकी राजू पाटील जे कल्याण ग्रामीणचे एकमेव आमदार निवडून आले होते। त्यावेळी मनसेला एकूण 12,42,135 इतकी मते मिळाली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला, परंतु विधानसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराला यश मिळाले नाही। बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, राजू पाटील, शिरीष सावंत असे किमान 3 ते 4 आमदार निवडून येतील अशी अपेक्षा होती, पण यावेळी विधानसभेत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाहीये। मराठी पाट्यांचे आंदोलन असेल, मशिदीवरील भोंग्याचे आंदोलन किंवा टोल विरोधातील आंदोलन याला जनतेचा पाठिंबा मिळाला। राज यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती, पण सभेला होणारी गर्दी मतांमध्ये परावर्तित झाली नाही, हे यावेळी प्रकर्षाने दिसून आले। यामुळे मनसेचे पुढील भवितव्य काय असेल याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मनसेचे नेते राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एक मोठे वलय आहे, मोठे व्यक्तिमत्व आहे। मनसे नेते राज ठाकरे यांच्या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यांना ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखोंचा जनसमुदाय उपस्थित राहतो, मात्र हाच समुदाय मतांमध्ये परावर्तित होत नाही। त्यामुळे राज ठाकरे यांना या विधानसभा निवडणुकीत आलेला पराभव व त्यानंतर मनसेचा इंजिन काय घोडदौड करणार आणि राज ठाकरे आता पुढील काय भूमिका जाहीर करणार किंवा त्यांनी मनसेच्या या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाला घेऊन काय निर्णय घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर।